नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TYBAला शिकवला जाणारा इंडियन इकॉनॉमी सिन्स 1980 भाग 4 हा पेपर अभ्यासत आहोत. मित्रांनो, या अंतर्गत आपल्याला चॅप्टर फर्स्ट अभ्यासायचे आहे, फेडरल फिनान्स इन इंडिया, भारतातील संघीय वित्त. या अंतर्गत आपण ए हा पॉईंट अभ्यासत आहोत, भारतातील संघवित्तीय प्रणालीची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये, सायलेंट फीचर्स ऑफ फेडरल फिनान्स इन इंडिया, फिनान्शियल सिस्टीम इन इंडिया. त्याचबरोबर आपण केंद्र सरकारच्या कर महसुलाचे घटनात्मक विभाजन कशा प्रकारे होते त्याचा देखील अभ्यास आजच्या या तासामध्ये आपण करणार आहोत. मित्रांनो, भारत हा एक संघराज्य देश आहे. संघराज्य म्हणजे केंद्र पातळीवरती केंद्र सरकार आणि राज्य पातळीवरती राज्य सरकार ज्या देशामध्ये असतं त्याला संघराज्य देश असे म्हटले जाते. यामध्ये 28 घटक राज्ये, एकूण 28 घटक राज्यांचा समावेश भारतामध्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश भारत देशामध्ये केला जातो. घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या जे काही जबाबदाऱ्या आहेत, त्यांचे उत्पन्नाचे स्रोत आहेत, यांचे स्पष्ट असे विभाजन केलेले आहे आणि त्यावरून भारतीय संघ वित्तीय प्रणालीची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे, संघ वित्तीय प्रणालीमध्ये उत्पन्नाचे स्रोत आणि खर्चाच्या प्रमुख बाबी यांचे विभाजन हे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात करण्यात आलेले आहे. म्हणजेच त्यांचे उत्पन्नाचे स्रोत असतील, त्यांच्या खर्चाच्या बाबी असतील, त्यांचं विभाजन देखील केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे उत्पन्नाचे स्रोत वेगवेगळे असले तरी बऱ्याच अनुदानाबाबत राज्य सरकार केंद्र सरकारावरती अवलंबून असतं. त्यांचे उत्पन्नाचे स्रोत म्हणजेच काय, कराचे माध्यम, वेगवेगळ्या प्रकारचे कर जरी राज्य सरकार आकारत असेल किंवा केंद्र सरकार वेगळे कर आकारत असतील तरी बऱ्याच अनुदानाबाबत किंवा राज्य सरकारला केंद्र सरकारवरती अवलंबून राहावं लागतं. तिसरं वैशिष्ट्य आहे, घटनेनुसार राज्य सरकारांना स्वायत्तता दिली असली तरी ती केंद्र सरकारच्याच अधीन असतात. म्हणजेच का, राज्यांना स्वायत्तता दिलेली आहे, घटनेनुसार राज्यांना स्वायत्तता दिलेली आहे, परंतु ती स्वायत्तता केंद्र सरकारच्या अधीन राहूनच करावी लागते. कोणतेही घटक राज्य आपल्या स्वबळावरती स्वतःच्या हिमतीवरती केंद्र सरकारपासून विभक्त होऊ शकत नाही. त्यांना केंद्र सरकारच्या अधीन राहून संपूर्ण कार्य हे करावे लागतात. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात कोणताही वित्तीय वाद झाला तर त्याची सोडवणूक कशी करायची याची तरतूद देखील घटनेत केलेली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, त्यांची वित्तीय साधने कोणती आहेत याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे. वित्तीय साधनाचं विभाजन केलेलं आहे. भारतीय राज्यघटनेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात कायदेविषयक, प्रशासकीय आणि वित्तीय अधिकारांचं विस्तृत असं विभाजन केलेलं आहे. घटनेतील कलम 264 ते 293 नुसार, इथे पुन्हा उल्लेख करते, घटनेतील कलम 264 ते 293 नुसार वित्तीय अधिकारांचं विभाजन केलेलं आहे. हे विभाजन करताना केंद्र आणि राज्यांच्या जबाबदाऱ्या यांची विभाजना केली जाते. त्याचबरोबर त्या पार पाडण्यासाठी त्यांना स्वतंत्र वित्तीय अधिकार दिले जातात. काही कर लावण्याचा अधिकार केंद्र सरकारला असतो तर काही कर लावण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. उर्वरित जे अधिकार असतात ते संपूर्ण केंद्राकडे सोपवलेले असतात. त्यानंतर केंद्र सरकारच्या कर महसुलाचे घटनात्मक विभाजन. केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारचे कर आकारत असते, मग याचे घटनात्मक विभाजन कशा प्रकारे आहे ते घटनेत 7व्या अनुसूचित, पुन्हा उल्लेख करते, घटनेच्या 7व्या अनुसूचित केंद्र आणि राज्यामध्ये वित्तीय साधनाचे विभाजन केलेले आहे. 7व्या अनुसूचित पहिल्या यादीत अशा करांचं वर्गीकरण केलेले आहे की जे कर पूर्णतः केंद्र सरकार लागू करते त्यांना संघीय कर किंवा केंद्रीय कर असे म्हटले जाते. आणि 7व्या अनुसूचितल्या दुसऱ्या यादीमध्ये राज्य सरकारच्या अधिकारातील करांचा समावेश केला जातो. त्यांना काय म्हटले जाते, राज्य कर असे म्हटले जाते. या दोन्ही यादी व्यतिरिक्त तिसरी यादी असते, त्यात सध्या स्थितीत 52 विषयाचा समावेश केलेला आहे. म्हणजेच काय, घटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या वित्तीय साधनाचं विभाजन केलेलं आहे. आणि जे काही 7व्या अनुसूचीतली पहिली यादी आहे, या पहिल्या यादीमध्ये केंद्रीय करांचा समावेश होतो तर दुसऱ्या यादीमध्ये राज्य करांचा समावेश होतो. त्यानंतर आपण बघूयात केंद्रीय कर. घटनेतील 7व्या अनुसूचित प्रथम यादीत म्हणजेच काय, फर्स्ट लिस्टमध्ये 82 ते 92 पर्यंत बाबतीत केंद्रीय करांची यादी दिलेली आहे. कोणकोणते कर केंद्र सरकार आकारित असते.
घटनेने जे कर लावण्याचा अधिकार केंद्र सरकारला दिलेला आहे त्याविषयी कायदा करणे आणि तो संसदेत पास करण्याचा अधिकार केंद्र सरकारचाच आहे. अशा करांना संघीय किंवा केंद्रीय कर असे म्हणतात. मग हे कोणकोणते कर आहेत, तर या करांचा समावेश पुढील प्रमाणे आहे. पहिला आहे कृषी व्यतिरिक्त वैयक्तिक उत्पन्नावरचा कर. म्हणजे कृषी वगळून वैयक्तिक उत्पन्न जे असेल, इंडिव्हिज्युअल इन्कम असेल, त्या इन्कमवरती आकारला जाणारा जो काही कर आहे इन्कम टॅक्स. नंतर आहे महामंडळ कर, त्यालाच आपण कंपनी कर असे म्हणतो. म्हणजे कंपनीच्या नफ्यावरती आकारला जाणारा जो काही कर असतो त्याला कंपनी कर असे म्हटले जाते. मद्यार्कयुक्त पदार्थ सोडून उर्वरित सर्व उत्पादनावरील उत्पादन शुल्क. म्हणजे काय, मद्यार्कयुक्त म्हणजे काय, जे नशेचे पदार्थ आहेत ते नशेचे पदार्थ वगळून उर्वरित सर्व उत्पादनावरील उत्पादन शुल्क. सीमा शुल्क, कस्टम ड्युटी. संपत्ती कर, वारसा हक्क कर. म्हणजेच वारसा हक्क म्हणजे काय की एका व्यक्तीकडून त्याच्या वारसाला त्याची संपत्ती जेव्हा नावे केली जाते तेव्हा सुद्धा काय केला जातो, कर आकारला जातो. त्याला वारसा हक्क कर म्हणतात. व्यक्ती आणि कंपनीच्या संपत्तीच्या भांडवली मूल्यावरील कर. स्टॅम्प शुल्क, वेगवेगळे स्टॅम्प्स असतात त्यावरती सुद्धा कर आकारला जातो. शेअर बाजार, सट्टे बाजार व्यवहारावरील स्टॅम्प शुल्क व्यतिरिक्त इतर कर. वर्तमानपत्रे असतील, विक्री व त्यातील आणि हवाई मार्गाद्वारे केलेल्या प्रवासी आणि माल वाहतुकीवरचा कर. त्या देशांतर्गत व्यापारावरील कर इत्यादी करांचा समावेश केंद्रीय करामध्ये केला जातो. हे केंद्रीय कर यादीत समाविष्ट होणाऱ्यावरील सर्व करांपासून मिळणारा जो काही कर महसूल आहे तो केंद्र सरकारला प्राप्त होत नाही. कारण काही जो कर असतो तो राज्याला द्यावा लागतो आणि काही कराचा महसूल हा केंद्र सरकार स्वतःजवळ बाळगतो. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वित्तीय संतुलन निर्माण करण्यासाठी वरील बहुतांश करापासून मिळणारा जो काही महसूल आहे तो घटनात्मक तरतुदीनुसार आणि वित्तीय आयोगाच्या शिफारशीनुसार घटक राज्यामध्ये तो विभाजित करावा लागतो. केंद्र सरकारकडून लावण्यात येणाऱ्या वरील सर्व करांचे 4 भागात विभाजन केले जाते. मग त्यामध्ये पहिला आहे कराचं रोपण केंद्र सरकारकडून केले जाते, वसुली केंद्र सरकार करते आणि प्राप्त जो काही महसूल आहे केंद्र सरकार स्वतःकडेच ठेवते. या गटात कोणकोणते कराचा समावेश होतो, तर महामंडळ कर. महामंडळ कर म्हणजेच काय, कंपनी कर. वेगवेगळ्या कंपन्या असतात, मोठमोठे औद्योगिक व्यवसाय असतात, त्या कंपन्यांच्या नफ्यावरती जो आकारला जाणारा कर असतो हा कर संपूर्णतः केंद्र सरकार स्वतःजवळ बाळगतो. आणि सीमाशुल्क म्हणजेच देशाच्या सीमेवरती आयात निर्यात करत असताना देशाच्या सीमेवरती जो कर आकारला जातो त्या कराचा देखील जो कराचा महसूल मिळतो, प्राप्त होतो, तो कराचा महसूल सुद्धा केंद्र सरकार स्वतःजवळ बाळगतो. नंतर दुसरा आहे करारोपण केंद्र सरकार करते. म्हणजे कराची आकारणी केंद्र सरकार करते, वसुली राज्य सरकार करतं आणि प्राप्त कर महसूल संपूर्णतः राज्य सरकार वापरते. म्हणजेच काय, आकारणी केंद्र सरकार करतं परंतु वसुली करण्याचं काम राज्य सरकार करतं आणि जो काही महसूल प्राप्त होईल तो स्वतःकडेच आपल्याकडे ठेवतो. तर भारतीय राज्यघटनेतील कलम 268 नुसार स्टॅम्प शुल्क असेल तर स्टॅम्प शुल्क आकारणी आहे ते केंद्र सरकार करतं आणि वसुली मात्र राज्य सरकार करतं. औषधे, सौंदर्य प्रसाधने यांच्यावरील उत्पादन शुल्क हे लावण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे, वसुली राज्य सरकार करते आणि प्राप्त कर महसूल संपूर्णतः आपल्याकडेच ठेवून घेते. राज्य सरकार आपला खर्च भागविण्यासाठी त्याचा वापर करीत असतात. त्यानंतर आहे तिसरं करारोपण केंद्र सरकार करतं. म्हणजे कराची आकारणी केंद्र सरकार करतं, वसुली केंद्र सरकार करतं आणि कर महसुलाची सर्व रक्कम राज्यांकडे काय करतं, हस्तांतरित केली जाते. त्यामध्ये घटनेतील कलम 269 नुसार कृषी संपत्ती व्यतिरिक्त इतर संपत्तीवरचं संपत्ती शुल्क, वारसा शुल्क, रेल्वे असतील, जल आणि हवाई वाहतुकीवरील सीमा कर, रेल्वेचे भाडे, माल वाहतूक भाड्यावरील कर, वृत्तपत्र विक्री आणि त्यावरील जाहिरातीवरचा कर, वृत्तपत्र विक्री व्यतिरिक्त इतर वस्तूच्या आंतरराज्यीय वस्तू विक्रीवरील कर. म्हणजेच आंतरराज्यीय व्यापार जर झाला असेल तर आंतरराज्यीय व्यापारावर सुद्धा कर आकारला जातो. तर ह्या कराचा मिळणारा महसूल इत्यादी कर केंद्र सरकार लागू करतं, वसूलही करतं. मात्र जो काही प्राप्त महसूल असतो तो संपूर्ण महसूल राज्यांना प्रदान करतो. चौथा आहे करारोपण केंद्र सरकार करतं, वसुली केंद्र सरकार करतं. मात्र कर महसूल केंद्र आणि राज्य सरकारामध्ये विभाजित केले जाते. वित्तीय साधनसामग्रीचं समान आणि न्याय तत्वावर विभाजन करण्यासाठी कर उत्पन्नाचे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वित्तीय आयोगाच्या शिफारशीनुसार विभाजन केले जाते. या प्रकारचे कर म्हणजे कृषी व्यतिरिक्त इतर सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नावरती केंद्र सरकार करारोपण करतं,
तसेच घटनेतील कलम 272 नुसार औषधी आणि सौंदर्य प्रसाधने व्यतिरिक्त इतर सर्व वस्तू उत्पादनावर उत्पादन शुल्क आकारून तो वसूल करून प्राप्त उत्पन्नाचा काही भाग राज्यांकडे हस्तांतरित केला जातो, तर काही भाग केंद्र सरकार स्वतः आपल्याजवळ ठेवत असतो. अशा प्रकारे करांचे वेगवेगळ्या करांचे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वेगवेगळे असे विभाजन केलेले आहे. आणि त्यामागचा हेतू आहे की न्याय तत्वावरती विभाजन करणे हा त्यामागचा महत्त्वाचा हेतू आहे. धन्यवाद.